महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे मैत्रिणींनो। आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची रस्सा भाजी। तर आपल्याला 10 ते 15 मिनिट गरम पाण्यामध्ये हे सोयाबीन वडी आपल्याला टाकून घ्यायची आहे, जेणेकरून ही सॉफ्ट आणि एकदम मऊ होईल। तर आपल्याला हे 10 ते 15 मिनिट गरम पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहे। तर त्यानंतर आपण गॅसवरती एक कांदा, थोडंसं खोबर आहे अख्खं आणि एक टोमॅटो हे आपण असं अखंडच भाजून घेणार आहोत। तर हे आलटून पलटून आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, आपले हे साहित्य भाजून झालेले आहे। खोबऱ्याचे मी काप केलेले, वरतून जरी हे जास्त भाजलेलं दिसत असेल तर आतून हे पांढरच आहे। आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचं आहे। यामध्येच आपल्याला 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडं अद्रक टाकायचं आहे, थोडीशी कोथिंबीर, आणि हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे। हे पहा मैत्रिणींनो, आपलं वाटण हे एकदम बारीक वाटून झालेलं आहे। तर आपण गॅसवरती कढई ठेवून घेऊयात। आपण भाजीच्या प्रमाणानुसार तेल टाकून घेऊयात। तेल हे तापलेले मैत्रिणींनो, यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकून घेऊयात आणि त्यामध्ये लगेच आपण हे वाटलेलं वाटण टाकून घेऊयात। गॅस थोडं कमी करून घ्यायचा आहे। यामध्ये थोडासा कढीपत्ता, आणि आपण मसाले टाकणार आहोत आता यामध्ये। हे पहा, मसाल्यामध्ये धने पावडर, गरम मसाला, हळद, लाल तिखट, काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला, मीठ आणि कसुरी मेथी। तर हे आपण लगेच यामध्ये टाकून घेणार आहोत। तर आपल्याला हे मंद आचेवर तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि जे सोयाबीन बॉल हे आपण गरम पाण्यामध्ये टाकून घेतले होते, तर त्यातलं पाणी आपण निथळून घेतलेलं आहे। तर हे आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचं आहे। आणि शक्यतो भाजीला सोडण्यासाठी पाणी हे गरमच करावं। यामध्ये मी 1 चमचाभर दही टाकून घेणार आहे। यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आणि आपण आत्ता सोडणार गरम केलेलं पाणी। तुम्हाला दाटसर किंवा पातळ पाहिजे रस्सा, त्या प्रमाणानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या। आणि याला मस्त आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे। अधूनमधून आपल्याला या भाजीला थोडंसं हलवून घ्यायचं आहे। आपल्याला ज्या प्रमाणात भाजी ही दाटसर पाहिजे त्या प्रमाणानुसार तुम्ही याची उकळी काढून घेऊ शकता। आपली भाजी तयार झालेली आहे, आपण बाउलमध्ये काढून घेऊया।
तर मैत्रिणींनो, आपली सोयाबीनची रस्सा भाजी ही तयार झालेली आहे. तुम्हाला भाजी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.